सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या अभिजित पाटलांची जोरदार चर्चा सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे अभिजित पाटील आमदार माड्याचे आहेत, मात्र पंढरपूर मंगळवेढामध्ये त्यांचा जनसंपर्क हा दांडगा आहे। आता त्याचं कारण ही तसंच आहे। आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 1 वर्ष कारखान्यावरती कार्यक्रम झाला होता, त्यावेळेस शरद पवार आले होते आणि शरद पवारांनी अभिजित पाटील यांना पंढरपूर मंगळवेढामधून उभारण्याचं सांगितलं होतं। त्या पद्धतीने त्यांनी मोर्चा बांधणी देखील केली होती। मात्र निवडणुकीच्या वेळेस जी काही कारणं समोर आली, त्या अडचणी समोर आल्या, त्यातून त्यांनी सेफ मतदारसंघ हुडकला आणि थेट माढा गाठला। त्या ठिकाणी बबनदादा शिंदे की जे 6 टर्म त्या ठिकाणाहून आमदार होते, त्यांनी निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं होतं आणि रणजितसिंह शिंदे यांना सहज टक्कर देता येत होती। आणि अभिजित पाटील यांचं काम करण्याची पद्धत, त्यांनी कारखाने चालवलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचा जनसंपर्क आणि विजन याच्या जोरावरती त्यांनी अवघ्या 1 ते 2 महिन्यामध्ये मोहिते पाटलांच्या मदतीनं माढा काबीज केला। आता माढा काबीज केल्यानंतर पुन्हा एकदा ते पंढरपूरकडे लक्ष देत आहेत। त्याचं कारण म्हणजे काहीच दिवसावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकामध्ये अभिजित पाटील सर्व जे परिचारक विरोधक आहेत, त्यामध्ये अनिल सावंत आहेत, दिलीप बापू धोत्रे आहेत, नागेश काका भोसले आहेत, असे सर्व विरोधकांची मोड बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत। यामध्ये भगीरथ बालके काय भूमिका घेत आहेत, त्याचबरोबर आमदार समाधान आवताडे काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचं कारण म्हणजे समाधान आवताडे यांना परिचारक यांनी मदत केली आणि बंद दाराआड ज्या चर्चा झाल्या, त्या चर्चेमध्ये बावनकुळे प्रदेशाध्यक्ष त्यावेळेसचे होते, त्यांनी काय ठरवलं की जेणेकरून परिचारक यांच्या जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये समाधान आवताडेंनी हस्तक्षेप करायचा नाही किंवा विधान परिषद अशा ज्या काही गोष्टी ठरल्या त्यानुसार समाधान आवताडे हे भूमिका घेताना दिसतील। मात्र अभिजित पाटील हे आपली मोर्चा बांधणी करताना दिसत आहेत आणि पंढरपूर मंगळवेढा पिंजून काढतायत। कैलासवासी भारतनाना भालके यांच्या निधनानंतर जी एक विरोधकाची या ठिकाणची जी पोकळी आहे ती निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यात अद्याप एकही नेता यशस्वी झाला नाही। खुद्द त्यांचे पुत्र भगीरथ बालके देखील त्यात यशस्वी झाले नाहीत। आपण पोटनिवडणुकीमध्ये पाहिलं की भरघोस असं त्यांना मतदान मिळालं, जवळपास 1,15,000च्या आसपास मतं मिळाली त्यांना। मात्र निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ते दुसऱ्यांदा नॉट रिचेबल आहेत। यापूर्वी देखील पोटनिवडणुकीला चांगली मतं मिळाली, 3,000च्या आसपास त्यांचा पराभव झाला। मात्र त्या निवडणुकीनंतर ते नॉट रिचेबल होते। कल्याणराव काळे की जे ज्येष्ठ नेते आहेत विठ्ठल परिवाराचे, त्यांनी देखील त्यांना समजून सांगितलं की तुम्ही दादा सक्रिय राहा। त्यानंतर त्यांनी कार्यालय काढलं। मात्र आता निवडणूक झाली, निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ते जनतेच्या संपर्कात नाहीत की जेव्हा पंढरपूरच्या जनतेला एका खमक्या नेत्याची गरज आहे। पंढरपूरचा कॉरिडॉरचा विषय आहे, अनेक लोक त्यामध्ये बाधित होणार आहेत, त्यांची घरं जाणार आहेत, मात्र त्यांना कोणतंही नेतृत्व मिळत नाही। त्यामध्ये अभिजित पाटील देखील लीड घेताना दिसत नाहीत, तरी देखील येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ते मोर्चा बांधणी करताना दिसत आहेत। त्यामध्ये या सर्वांची ताकद मिळून परिचारक यांची नगरपालिकेवरची सत्ता उलटवून टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे। यासाठी अभिजित पाटील प्रयत्न करताना दिसत आहेत। कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली आणि त्यामध्ये ठिकठिकाणी बॅनर लागले होते। पंढरपूर मंगळवेढा माढा या तिन्ही ठिकाणी अभिजित पाटलांचे बॅनर दिसत होते। मंगळवेढ्यात तर एका ठिकाणी समाधान आवताडे आमदार त्यांचा बॅनर होता, तर त्याच्याच शेजारी अभिजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार अभिजित पाटलांचा बॅनर लावला होता। त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढ्यात देखील अभिजित पाटील आपले पाय रोवताना दिसत आहेत। जी राजकीय विरोधकांची जी पोकळी निर्माण झालेली आहे ती काबीज करताना दिसत आहेत। नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये देखील अभिजित पाटलांनी पंढरपूरचे मंगळवेढ्याचे अनेक प्रश्न उचलून धरले। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे, त्याचबरोबर दुधाची भेसळ जी होत होती करकममध्ये त्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर संत बसवेश्वरांचं जे स्मारक आहे मंगळवेढ्यातलं ते अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, त्याबद्दल देखील त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला। त्यामुळं अभिजित पाटील हे माड्याचे जरी आमदार असले तरी देखील त्यांचं लक्ष पंढरपूरवरती आहे। ज्या पद्धतीनं म्हटलं जातं की घार उडे आकाशे मात्र तिचं लक्ष पिल्लापाशी, असं म्हणल्याप्रमाणे पंढरपूर मतदारसंघ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा मतदारसंघ आहे, आपुलकीचा मतदारसंघ आहे आणि त्यात अभिजित पाटील लक्ष देताना दिसत आहेत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा।